नमस्कार मित्रांनो, कसं चाललंय? एकदम मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर आपल्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येते नाही मित्रांनो, आपले सबस्क्रायबर वाढते नाही. असं काय करताय? थोडेसे व्हिडिओ शेअर करा. 36च्या 36 गुण मिळणाऱ्या मित्रांबरोबर तुमच्या व्हिडिओज नक्की शेअर करा. तर बॅडास ऑफ बॉलिवूडचा फायनल ट्रेलर आलेला आहे आणि लास्ट 5 दिवसामध्ये याच्यावरती 55 मिलियन व्ह्यूज आहेत. म्हणजे यासारखे आणि टीम ह्या शोच्या अराउंड बज आणि हाईप क्रिएट करण्यामध्ये सक्सेसफुल तर नक्कीच झालेला आहे. तर पप्पा यासारखेचा लाडाचा मुलगा आर्यन खानची ऑफिशियल बॉलिवूड एंट्री ह्या शोमधनं होणार आहे, जो तुम्हाला 18 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवरती बघायला भेटेल. बट नॉट ॲज अ हिरो, ॲज अ रायटर अँड डायरेक्टर ऑफ दिस शो. वो जमाना चला गया जब राजा का बेटा राजा बनता था, अब राजा का बेटा ही राजा बनेगा. ह्या सर्व मानायच्या गोष्टी असतात. शेवटी राजाचा पोरगा हाच राजा बनतो, त्यात काय डाऊट नाही. चोर जर चोरीनंतर चोरीचा कबूलनामा देत असेल, खुनी जर खुनानंतर खुनाचा कबूलनामा देत असेल आणि चीट केल्यानंतर तुमची गर्लफ्रेंड जर तुम्हाला कारणं देत असेल, स्वतःला जस्टिफाय करत असेल, तर हे तुम्हालाच समजलं पाहिजे. तर हे ऐकणाराला आणि बोलणारालाच समजलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीवरती किती भरोसा ठेवायचा. तुम्ही किती पण मोठे हुकमे एकी असू द्या, जर रूल्स ते सेट करणार असतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही. बॅडास ऑफ बॉलिवूडची मुख्य कन्सेप्ट, मेन सेलिंग USP म्हणजे तुम्हाला इंटरनल बॉलिवूड वर्ल्ड दाखवलं जाणार. इंटरनल बॉलिवूडमध्ये काय चालतं, मूवी माफिया कसं काम करतो, नेपोटिझम कसं काम करतं, हे सर्व दाखवलं जाणार. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही विसरा. कारण तुम्हाला हे कोणीच नाही सांगणार की क्रूज पार्टीमध्ये नक्की झालं काय होतं, ही डोळ्यांमधली नशा नक्की कशामुळे होते, AK-47 नक्की पप्पाच्या सेफ्टीसाठी घरात होते का, किंवा लास्ट 2 वर्षामध्ये एकही फुल फ्लेज मूवी न करता लक्झरियस लाईफ कशी मेंटेन केली जाते, हे तुम्हाला कोणीच नाही सांगणार. पडद्यावरती आणि पापाराजीच्या कॅमेऱ्यावरती ही ग्लॅमरस दिसणारी लाईफ आतमधून किती खोकडी आहे, किती डिप्रेसिंग आहे, हे तुम्हाला कोणीच नाही दाखवणार. ट्रेलरबद्दल बोलूया. अजय तलवार AKA बॉबी देओल, इंडियामधला सर्वात मोठा सेलिब्रिटी, त्याला आपल्या मुलीचा बॉलिवूड डेब्यू करायचा आहे. पण तो तसा नाही होत जशी त्याची इच्छा आहे. कारण त्याच्या रस्त्यामध्ये येतो, त्याच्या वाटेमध्ये येतो स्ट्रगलिंग ॲक्टर आसमान सिंग. टिपिकल बॉलिवूड रियालिटी. आसमान सिंग त्याला सितारा नाही, आसमान व्हायचे. हा, आसमान सिंगला आसमान व्हायचे. म्हणजे हा पण क्रूज पार्टीमध्ये होता, अजून पण नशा उतारलेली नाही. बॅडास ऑफ बॉलिवूडची ओव्हरऑल स्टोरी ही एक नेपो किड आणि स्ट्रगलिंग ॲक्टरच्या मध्येच राहील. पण फक्त इथं पप्पा यासारखे आणि प्रोड्युसर मम्मी गौरी खान असल्यामुळे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मध्ये मध्ये छोटे छोटे बॉलिवूडचे चेले चपाट्यांचे केमिओ दाखवले जातील, जसे सल्लू भाई, तात्या करण जोहर, आमिर खान, रणवीर सिंग, बादशाह, हा घंट्यावाला बादशाह. सिंपल भाषेत मानायचं झालं तर पप्पा यासारखेकडे खूप सारा पैसा. प्रोड्युसर गौरी खान नसती, रायटर डायरेक्टर आर्यन खान नसता, पप्पा यासारखेचा बॅकअप नसता, तरी पण ही सिरीज तेवढीच फेमस झाली असती, तेवढीच हिट झाली असती. कारण हिची फ्रेश कन्सेप्ट, जिथं हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड सर्व युनिव्हर्सच्या जाळ्यात गुंतलेलं आहे. लोक पण युनिव्हर्सच्या मूवीज बघून बघून बोर झालेले आहेत. आणि खरा प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर कुठलाही विचार न करता काहीही प्रोड्यूस करतात, जसं की वॉर 2. तेव्हा लोकांना एक बॅडास ऑफ बॉलिवूड सारखी फ्रेश कन्सेप्ट जर भेटत असेल तर लोक तिला नक्कीच साथ देतात, नक्कीच बघतात. सिरीजमध्ये मूव्ही माफिया बी एक्सपोज केल्याची ॲक्टिंग केली जाणार आहे. अरे रियालिटी तुम्हाला दाखवले जाणार नाही. एका नेपो किडला लॉन्च करण्यासाठी कसे मूव्ही माफिया लढतात, कसे एकमेकांचे पार जीव घ्यायला जातात, हे सुद्धा तुम्हाला सिरीजमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, एवढाच होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 18 सप्टेंबरला हा शो नेटफ्लिक्सवरती येणार आहे, तर नक्की बघा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद गाईज.